जेथे हरीचे पारायण तेथे नगद नारायण. श्री संत कुलभूषण नगद नारायण महाराज म्हणजे साक्षात नारद मुनींचा अवतार. महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून उदयास आलेल्या श्री क्षेत्र नारायणगडाचे पहिले महंत. त्या काळात अनेक दिनदुबळ्या, रंजलेल्या, गांजलेल्या लोकांना आधार देऊन नाम मार्गाला लावून त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारे थोर साधू. साधू तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. अशा श्री संत कुलभूषण नगद नारायण महाराजांचं संपूर्ण चरित्र आज आपण पाहणार आहोत. संपूर्ण चरित्र ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, तुमची एक लाईक आमच्या प्रयत्नासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या बीड जिल्हा व गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे पाटील घराण्यात श्री संत कुलभूषण नगद नारायण महाराजांचा जन्म झाला. आई वडिलांनी त्यांचं नाव नारायण ठेवलं. नारद मुनींचा जपही आपल्या सर्वांना माहीत आहे. नारायण नारायण. वारकरी संप्रदायाचा पाया हा नामभक्तीवर उभा आहे व तीच नामभक्ती नारद मुनी युगानुयुगे करत आहेत. यज्ञ, जप, तप, अनुष्ठान, योग, कर्मकांड या कोणत्याही साधनेने ईश्वरच काय, जीवनात काहीही साध्य होत नाही. भगवंताला लागतं ते फक्त नामस्मरण, तेही फुकटचं. नाम घ्यायला काही पैसे घ्यावे लागत नाहीत किंवा पैसे द्यावे लागत नाहीत. फुकाचे सुखाचे काही न वेचिता भांडार, कोटी यज्ञा परीस तुका म्हणे हे सार. हेच नामसाधन नारद मुनींच्या कार्याची ओळख आहे. म्हणूनच ते भगवंताच्या अत्यंत जवळचे भक्त आहेत. तेच नारद मुनी म्हणजेच नगद नारायण महाराज व त्यांचे नावही नारायण. अगदी लहानपणापासूनच नारायण महाराजांना नामस्मरणाचा छंद लागला. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे मन झाले हाव भरी, अशी त्यांची बालपणीच अवस्था झाली. नारायण महाराज दिसायला सुंदर व तेजस्वी होते व त्यांचा हा नामस्मरणाचा छंद व गोड स्वभाव, त्यामुळे ते गावातील सर्वांना आवडू लागले. पण नारायण महाराजांना आवड होती ती भगवंताची. त्यामुळेच त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षण द्यायचं ठरवलं. त्या काळात गावात व जवळपास आसपास शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांनी श्री क्षेत्र पैठण येथे त्यांना गुरुकुलामध्ये ठेवलं. तेथे श्री सद्गुरू अनंत ऋषींनी त्यांना अनुग्रह देऊन सांप्रदायिक शिक्षण दिलं. त्या काळामध्ये श्री अनंत ऋषी अत्यंत अनुभव संपन्न, ज्ञानसंपन्न व विद्याविभूषित व्यक्तिमत्व होतं. अशा सद्गुरूच्याकडून शिक्षण घेऊन नारायण महाराज ज्ञानाने परिपूर्ण झाले. शिक्षण झाल्यानंतर नारायण महाराज स्वगृही परतले. गुरुकुलामधले ते प्रसन्न आध्यात्मिक वातावरण याची त्यांना सवय लागली होती. तेथे नित्य भजन, प्रवचन, नामस्मरण, ध्यानधारणा, ज्ञानदान, श्रवण, मनन, चिंतन व्हायचं. यामुळे घरी परतल्यानंतर त्यांचं मन लागेना. पंढरपुराबद्दल, पांडुरंगाबद्दल खूप ऐकलं होतं. त्याचं नित्य नामस्मरण सुरू होतं. पण प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन विठोरायाच्या पायाला मिठी मारावी असं मनाला सारखं वाटत होतं. नारायण महाराजांचा असा नित्यक्रम चालू असताना एके दिवशी ते शेतामध्ये काम करत असताना त्यांना काही वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरला चालल्याची दिसली आणि त्यांनी काहीही विचार न करता बैलांना गावाच्या रस्त्याने हाकलून दिलं आणि ते दिंडीमध्ये सामील झाले व भेटीची ओढ लागली पांडुरंगाच्या चरणाची. लांछावले मन लागलीसे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. व त्याच नावाची ही गोडी लागली होती. त्याच्या भेटीने मन व्याकुळ झालं होतं. भेटी लागे जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. इकडे आई वडिलांना काहीच मिळ नाही. त्यांनी नारायण महाराजांना सर्वत्र शोधलं. बैलही गोठ्यामध्ये पोहोचले होते. पुढे वारी संपल्यानंतर विठ्ठलाला मन भरून पाहून पायाला मिठी मारून कृतार्थ होऊन नारायण महाराज वारीसोबत घरी परतले. त्यानंतर ते घरीच राहिले व शेती कामात वडिलांना मदत करू लागले. शेतामध्ये काम करता करताही त्यांचं नित्य नामस्मरण सुरू होतं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. परंतु दुर्दैवाने वडील लवकरच देवाघरी गेले. वडिलांचं छत्र हरपल्यामुळे घरची जबाबदारी त्यांच्यावर पडली. शेतीचा शेतसारा थकलेला होता व देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्याच काळात त्यांच्या नामस्मरणाचा छंदही वाढला होता.
शेतसारा वसूल करायला वसुली अधिकारी घरी आल्यानंतर त्यांच्या तोंडातून नित्य जप सुरू होता, विठ्ठल 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 विठ्ठल. वसुली अधिकाऱ्यांनी चिडून त्यांना भर उन्हामध्ये बिना चपलेचं उभा केलं व डोक्यावर भला मोठा दगड ठेवला. दुपारी सर्व जेवायला गेल्यानंतर नारायण महाराजांनी पहारेदाराला न जुमानता दगड खाली टाकला व ते निघाले पांडुरंगाच्या दिशेने. नगद नारायण महाराज तेथे संसाराला कंटाळले नव्हते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, सुखे करावा संसार. त्यामुळे हे लक्षात ठेवा की नगद नारायण महाराज संसाराला कंटाळून नव्हे तर जगाचा संसार करण्याचा निश्चय घेऊन निघाले होते. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तेन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. पंढरपुरात पोचल्याबरोबर मन अगदी प्रसन्न झालं होतं. सर्व सीन भाग गेला होता व मन आनंदाने गदगद झालं होतं. भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. पवित्र चंद्रभागेत स्नान करून मंदिर गाठलं. मंदिरात त्यांच्या अगोदरच 2 भक्त ध्यान लावून बसले होते. ते भक्त म्हणजे महादेव महाराज पहिले व सेटीबा उर्फ दादासाहेब महाराज. ते काही साधारण भक्त नव्हते, तर भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारुनी, ही मनाची अवस्था झालेले ते भक्त होते. नगद नारायण महाराजांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर महादेव महाराज व सेटीबा यांना साक्षात पांडुरंग आल्याचाच भास झाला. दोघांनीही नारायण महाराजांच्या पायावर मस्तक ठेवलं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. नारायण महाराजांनी दोघांनाही प्रेमाने स्वीकार करून अनुग्रह दिला. लगेच पांडुरंगाने तिघांनाही दर्शन दिलं व पूर्वीच्या इतिहासाची आठवण करून दिली. प्रभू रामचंद्राच्या अवताराच्या वेळी जेव्हा प्रभू राम रावणाचा वध करून वापस अयोध्येला चालले होते, तेव्हा जाताना या गडाच्या डोंगरामध्ये काही ऋषी मुनी तप साधना करत होते. अनेक वर्षांपासून ऋषींची तप साधना सुरू होती व त्या साधनेमुळे रामाला त्यांनी थांबवलं व तेथे वास करण्याची विनंती केली. प्रभू रामाने त्यावेळेस वचन दिलं की मी कलियुगामध्ये नक्की येऊन येथे राहीन. त्या वचनपूर्तीसाठीच तुमच्या जीवनाचं प्रयोजन आहे. हा सर्व इतिहास पांडुरंगाने स्वतः सांगितला व गडाच्या डोंगरावर जाऊन गडस्थापनेचा आदेश दिला. त्या आदेशाचे पालन करून नगद नारायण महाराज, महादेव महाराज पहिले व सेटीबा उर्फ दादासाहेब महाराज हे त्या डोंगरावर आले. तिथे राहू लागले. ऋषी व मुनींना दिलेला शब्द पूर्ण होणार होता. आजूबाजूच्या गावचे लोक त्यांच्याकडे येऊ लागले. नगद नारायण महाराजांचे दिव्य तेज पाहून लोक गर्दी करू लागले. त्यांनी आलेल्या लोकांना ज्ञानदानाचं प्रवचनाचं कार्य सुरू केलं. लोक देणगी स्वरूपात धान्य पैसा देऊ लागले. गडावर प्रबोधन सुरू झालं. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार सुरू झाला. श्री संत नामदेव महाराजांनी त्यामुळेच म्हटलं होतं, कळले आम्हावर्म करू भागवत धर्म. आलेल्या देणगीतून व पैशातून गडाचं बांधकाम सुरू झालं. लोक उत्साहाने सहभाग घेत होते. आजही तोच उत्साह लोकांमध्ये आहे. नगद नारायण महाराजांनी विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्याचा तपशील पुढील प्रमाणे लिहिलेला आहे. श्री नगद नारायण यांनी फसली शक 1203 शके 1715 प्रमाथी नाम संवत्सरे माध्य माझे शुक्ल पद्य 13 तिथी सोमवासरे ते दिली. श्री पांडुरंग रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. नगद नारायण महाराजांनी अन्नदानाचं पवित्र कार्य सुरू केलं. त्या काळात अन्नदान हे खूप मोठं काम होतं. आज आपण अन्नाची नासाडी करतो, त्यामुळे आपल्याला अन्नाचं महत्त्व कळत नाही. नगद नारायण महाराजांची वाणी ही नारद मुनींप्रमाणे अगदी मवाळ, मृदू व गोड होती. साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे की. त्यांचं तेज, सामर्थ्य व कार्य तडीस नेण्याची हातोटी, त्यामुळे ते हाती घेतलेला संकल्प पूर्णत्वास नेत असत. त्यामुळेच लोक त्यांना नगद नारायण म्हणू लागले. 250 वर्षापूर्वींचा तो काळ. त्या काळात नगद नारायण महाराजांनी जो दीनदुबळ्या कष्टकरी, शेतकरी, व्यापारी सर्वांना जो आधार दिला, ज्ञान दिलं,
प्रबोधन केलं, अंधश्रद्धा दूर केल्या, जगण्याचा मार्ग सुकर केला, प्रेरणा दिली. ती प्रेरणा सूर्य चंद्र आहे तोपर्यंत युगानयुगे दुमदुमत राहणार आहे. या मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक जीवाला जावं लागतं. तसं नगद नारायण महाराजांनाही त्यांचं अवतार कार्य पूर्ण करून जाण्याचा दिवस आला. महाराजांनी फाल्गुन वद्य एकादशी शके 1734 साली आपला देह ठेवला व ते या अनंतामध्ये विलीन झाले. त्या अनंताचा भाग होऊन आजही त्यांची कृपादृष्टी व शुभ आशीर्वाद गडावर सर्वांना मिळत असतो. आज त्यांना मानणाऱ्याची संख्या ही करोडोमध्ये आहे. ही अशीच वाढत राहिली पाहिजे ही आपल्या सर्व नगद नारायणगड भक्तांची जबाबदारी आहे. या जबाबदारीच्या भावनेतूनच हा व्हिडिओ सर्वांसाठी बनवला आहे. या अगोदरही मी श्री क्षेत्र नारायणगड दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. तो सर्वांनी पाहावा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला बळ मिळेल. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी सर्वजण नगद नारायण महाराजांना वंदन करूयात. नदी गौतमीच्या तटी जन्म झाला, आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला, दिली भेट देव आले पंढरीला. नमस्कार माझा श्री सद्गुरु नगद नारायणाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, श्री संत कुलभूषण नगद नारायण महाराज की जय. राम कृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय नगद नारायण.